जळगाव आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा उघड झालाय। जागा वाटपावरून शिवसेनेमध्ये नाराजी असून बंडखोर उमेदवारांमुळे महायुतीसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महायुतीवरती जोरदार निशाणा साधत घोडेबाजार आणि उमेदवारीवरून गंभीर आरोप केलेत, तर भाजपच्या संकट मोचकांना बंडखोरी रोखण्यात अपयश आल्याचा टोला देखील एकनाथ खडसेंनी लगावलाय। एकनाथ खडसेंशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आहेत। भाऊ, एकंदरीतच सध्या आता पाहायला गेलं तर राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणात तापल्याचं पाहायला मिळते। नाशिकमध्ये जी आहे ती शिवसेना उमेदवारासमोर भाजपने बंडखोरी केली आहे। जळगावमध्ये भाजपच्या उमेदवारासमोर त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे। एकंदरीतच राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे। काय प्रतिक्रिया? नाशिकची जागा ही शिवसेनेला मिळावी असा आग्रह त्यांचा फार पूर्वीपासून होता आणि जळगावची जागा ही शिवसेनेला मिळावी असाही आग्रह होता। परंतु भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी ही जळगावची जागा मिळाल्यामुळे शिवसैनिक नाराज झाले। प्रामुख्याने गुलाबराव पाटील त्यांना हे तिकीट त्यांच्या मुलासाठी हवं होतं आणि ते शेवटपर्यंत त्यांच्या मुलाला तिकीट मिळावं यासाठी प्रयत्नशील होते। महायुतीच्या माध्यमातून त्यांना ते तिकीट मिळू शकलेलं नाही आणि त्यामुळे थोडीशी नाराजी त्यांनी व्यक्त केलीच। आणि नाशिकला गीते आता उभे आहेत, शिवसेनेचे गीते उभे असताना त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला धक्का पोचेल अशा स्वरूपाचं त्यांना वाटतं। त्यामुळे गीतेचे माघार घेणं आणि इकडे शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराची माघार घेणं ही भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे। किंबहुना या बंडखोरीमुळे त्यांच्या उमेदवाराला धक्का पोहोचू शकतो असं त्यांना वाटतं। हो, एकीकडे माघारीच्या दिवशी जे आहे स्वतः गिरीश महाजन हे जळगावमध्ये ठाण मांडून होते आणि त्यांनी माघारीसाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना कुठेतरी यांना समजूत काढण्यामध्ये अपयश आलं। तर नाशिकमध्ये देखील ती स्थिती आहे। गीतेंना समजवण्यासाठी थेट त्यांना आता दिल्ली गाठावी लागली, मात्र अद्यापही त्यावर तोडगा निघत नाही आहे। गिरीश महाजन हे महाराष्ट्राचे भाजपचे संकटमोचक म्हटले जातात, परंतु दोन्ही क्षेत्र नाशिक आणि जळगाव हे तसे पाहिलं तर गिरीश महाजनचे स्वतःचे क्षेत्र आहे। या ठिकाणी त्यांना अपयश आलं, इथलं ते संकट दूर करू शकलेले नाही। भाऊ, एकंदरीतच याच पार्श्वभूमीवरती आमदार किशोर पाटील जे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी मात्र अब्दुल सत्तारांनी जे वक्तव्य केलं होतं भाजपासंदर्भात त्या याच्यावरती बोलताना म्हटलं आहे की सगळ्यात पहिला बळी जो आहे बंडखोरीचा मी ठरलेला आहे। त्यामुळे कुठेतरी एक संघर्ष जो आहे भाजप आणि शिवसेनामधला हा वाढताना दिसतोय। भाजप शिवसेनेचा संघर्ष हा नवीन नाही आहे, फार जुना आहे। आणि किशोर पाटलांनी जे वक्तव्य केलं, कारण ते विधानसभेला ज्या वेळेस उभे राहिले 2 वेळा उभे राहिले तरी भाजपचे बंडखोर अमोल शिंदे हे त्यांच्या विरोधात उभे राहिले आणि त्या कालखंडात त्यांनी खूप प्रयत्न केला की अमोलने फॉर्म मागे घेतला पाहिजे बंडखोरीमधलं। त्यांना बंडखोर उमेदवार जो आहे त्यांनी फॉर्म मागे घेतलं तर मला मदत होईल, परंतु किशोर पाटलांचं न ऐकता त्या ठिकाणी अमोल शिंदेने या निवडणुका लढवल्या। त्यामुळे किशोर पाटलांनी सांगितलं की मी याचा पहिला बळी आहे आणि त्या अमोल शिंदेने बंडखोरी केल्यानंतरही किशोर पाटील प्रचंड मताधिक्याने निवडून आले। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।